आता आणखी एक गोष्ट आहे की आणखी आपण ऑप्शन चेनवरून सपोर्ट रेजिस्टन्स पण आयडेंटिफाय करू शकतो. आता सपोर्ट रेजिस्टन्स कसा आयडेंटिफाय करतो? आपल्या मार्केटमध्ये असते दोन प्रकारचे लोक असते. एक असते ऑप्शन बायर आणि एक असतो ऑप्शन सेलर. आणखी मला एक विचारायचं होतं की आपण आयबी फक्त कशासाठी बघतो? आयव्ही पेक्षा इंडिया विक्सच आपण बघायचं, कारण की इंडिया विक्स जर क्रॅश होत असेल ना तर प्रीमियम कमी होते. इंडिया विक्स याच्यासाठी पाहावं लागते जेव्हा आपण जर ऑप्शन सेलर आहे, आणि हम्म. आपल्याला जर दिसत आहे की इंडिया आयव्ही वाढलेला आहे, विक्स वाढलेला आहे, विक्स आणि आयव्ही सोबतच आपल्याला वाढताना दिसतो. विक्स जर वाढला ना तर आयव्ही पण वाढतो. आता विक्स वाढलेला आहे, विक्स आणि आयव्ही सेमच आहे, फक्त आयव्ही एका पर्टिक्युलर ऑप्शनचा असतो आणि विक्स पूर्ण मार्केटचा असतो. आता विक्स वाढलेला आहे, अशा टाइमला आपण जे ऑप्शन सेलवाले आपली पोझिशन टाकू राहिलो, जसं आता आयरन फ्लाय आहे, स्ट्रॅडल टाकतात लोक, स्ट्रँगल टाकतात, हे जे ऑप्शन सेल करतात, तर विक्स वाढला असताना ऑप्शन सेल करणं बेटर राहते, कारण की विक्स वाढला, जसं काल विक्स वाढला होता, त्यात विक्स शांत झाला, विक्स खाली गेला, तर ते ऑप्शनचे प्रीमियम ऑटोमॅटिकली कमी होतात. जसं या दिवशी 5 ऑगस्टला एक क्रॅश आला, विक्स वाढला होता तर ऑप्शनचे प्रीमियम अचानक वाढले होते. त्यानंतर आपण पाहिलं की मार्केट एकाच रेंजमध्ये होतं, पण हा जो विक्स कंटिन्यूस खाली आला आणि ऑप्शनचे प्रीमियम ऑटोमॅटिकली डिके झाले. म्हणजे हा पिरियड होता एक निफ्टीचा चार्ट दाखवतो. हा पिरियड आहे 5 ऑगस्ट, 5 ऑगस्टचा निफ्टीचा चार्ट दाखवतो. हा दिवस होता 5 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, हा 5 ऑगस्ट या दिवशी विक्स अचानक वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, आता मी या दिवशी काय केलं होतं, या दिवशी मी नेक्स्ट वीकचा 25,100चा कॉल सेल केलेला होता, काहीतरी 30 रुपयांनी. दुसऱ्या दिवशी मार्केटचा पाहिलं, या दिवशी मार्केट क्लोज झालेला आहे, 24,055ला, 24,055ला क्लोज झालाय. दुसऱ्या दिवशी ओपन झालं होतं 24 किती ओपन झालंय, 24,189. म्हणजे 200 पॉईंट वर निफ्टी ओपन झाला होता, 200 पॉईंट वर ओपन झाला, आणि जो मी तो कॉल सेल केलेला होता तो फक्त 1-2 पॉईंट वाढला होता, काहीच नाही वाढलं. 200 पॉईंट निफ्टी वरून तो कॉल वाढला नव्हता, कारण की विक्स कमी झाला, विक्स कंटिन्यू खाली गेला आणि तो कॉल पूर्ण झिरो होऊन गेला, मार्केट इथं फिरला आणि तो कॉल झिरो होऊन गेला होता, ऑटोमॅटिक झिरो होऊन गेला. जर विक्स वाढलेला असला आणि जर आपण कॉल सेलिंग केली, असं समजा मार्केट खाली गेलं आणि विक्स वाढला, कॉल सेल केला ना आपण, मार्केटचा गॅपअप झालं चुकून दुसऱ्या दिवशी, तरी पण तो कॉलचा प्रीमियम नाही वाढत, कारण की विक्स खाली. जर मार्केट गॅपअप झालं तर विक्स ऑटोमॅटिक शांत होईल. जर मार्केट कंटिन्यू खाली गेलं तर विक्स वाढत जाईल, तर ते डेल्टा मूव्ह आहे, म्हणजे विक्स खाली चालला ते ऑप्शन खूप आउट ऑफ द चाललं तर तसाही त्याचा बेनिफिट होईल आपल्याला, म्हणजे तसाही त्या कॉलचा प्रीमियम कमी होत जाईल. असं मार्केट चुकून गॅपअप झालं ओपनिंगला, तर विक्स खाली होईल, त्यामुळे ते ऑप्शन जे आहे ते वाढणार नाही, ते ऑप्शन ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल त्याचा प्रीमियम. तर हा फायदा होतो विक्स पाहण्याचा. आजचा जसा विक्स पडलेला आहे, आज जसा विक्स ते फक्त सेलिंग, म्हणजे असं होतं की जे जे सेलिंग करेल त्यांच्या फेवर मध्ये असते विक्स, म्हणजे त्यांना समजते की कोणत्या डायरेक्शन मध्ये मार्केट होऊ शकते, राईट? जो ऑप्शन सेलर आहे त्याच्या फायद्याचा असतो विक्स. आता ऑप्शन बायरच्या पण फायद्याचा आहे. आता जर विक्स कमी आहे, विक्स 10 ते 11 वर विक्स आलेला, आता विक्स काय असते, विक्स जर जनरल आपण विक्सची मुवमेंट पाहिली, इंडिया विक्सचं आपण मुवमेंट पाहिली, तर इंडिया विक्स आपल्याला 10 ते 30च्या मधात आपल्याला फिरताना दिसत नॉर्मली. तर हाच एक पिरियड होता ज्याच्यात 31 पर्यंत गेला, आणि एक कोविडचा काळ होता. कोविडमध्ये इंडिया विक्स जवळपास गेला 86च्या लेवल, कोविडच्या फॉलमध्ये, कोविडचाच फॉल. त्यानंतर जर पाहिला आपण नॉर्मल विक्स 2022चा नोव्हेंबर, त्यानंतर 2022चा नोव्हेंबर तर 2024, 2 वर्ष कंटिन्यू इंडिया विक्स किती होता, 16 ते 10च्या लेवलवर होता. 10 ते 16च्या मधातच आहे. म्हणजे आता इंडिया विक्स जर 10च्या आसपास आहे तर त्या टाइमला ऑप्शन सेल करून काही भेटत नाही, अशा टाइमला ऑप्शन सेल नाही करायचं. ऑप्शन सेलरच्या कामाचं ते मार्केट काहीच नाही. जर इंडिया विक्स 10 वर आहे, तर ऑप्शन सेलरला निफ्टीमध्ये काहीच प्रीमियम नाही भेटणार ऑप्शन सेल करण्यासाठी. आता जरी पाहिलं आपण, आता एक आठवडा बाकी ऑप्शनच्या एक्सपायरीला, इंडिया विक्स सध्या 13वर आलेला, आज 3% खाली पडला, खाली पडला. आज जर ऑप्शनचे प्रीमियम पाहिले आपण ऍट द मनी, 400चं ऑप्शन 102चं इकडे, 188चा इकडे प्रीमियम आहे, म्हणजे 300 पॉईंटचा पण प्रीमियम नाही. आज एक्सपायर झाली, 288 पॉईंटचा फक्त प्रीमियम आहे. आज जर हा विक्स 11वर जर आला, 11-10 पर्यंत जर आला ना, तर हे जे आपल्याला प्रीमियम दिसत आहे ऍट द मनीवर दोन्ही मिळून, ते ऍट द मनीवर दोन्ही मिळून आपल्याला हार्डली 100 म्हणजे 200 ते 220 प्रीमियम भेटून दोन्ही मिळून, दोन्ही जर कंबाईन केलं आपण, तर आता जसा हा 288 होता प्रीमियम, तर हा 200 ते 220च्या आसपास प्रीमियम भेटत.
म्हणजे प्रीमियम जे भेटत ऑप्शन मध्ये विक्स कमी असतात. आता विक्स जर कमी आहे तर अशा टाइमला ऑप्शन सेलिंग करून काय भेटत नाही. अशा टाइमला ऑप्शन सेलिंग नाही करायची. अशा टाइमला फक्त ऑप्शन बाईंग करायची. हम्म. आता जनरली काय असते, इव्हेंटवाला ओके. जेव्हा दिवस राहते बजेटवाल्या दिवशी विक्स वाढते. एखादा हम्म. इव्हेंट आहे, आता एखादी पॉलिसी आहे तर आरबीआयची पॉलिसी असते त्या दिवशी विक्स वाढते. फेडरल रिझर्वची अमेरिकेची जी पॉलिसी आहे, हम्म. आता अमेरिकन जे हे आहे सेंट्रल बँक, तिची जेव्हा पॉलिसी येते तेव्हा विक्स वाढते. आणखी बजेट आहे ते बजेटच्या दिवशी विक्स वाढते. आणखी मार्केटमध्ये जो पण इव्हेंट असतो, इलेक्शन झाला, हम्म. बजेट झाला, मार्केटमध्ये एखादा इव्हेंट असेल, म्हणजे लोकांना जर एक्सपेक्ट असेल की मार्केट मोठी मूव देऊ शकते, तेव्हा लोक काय करतात, कॉल पण बाय करतात आणि पुट पण बाय करतात. म्हणजे ऑप्शन मध्ये बाईंग वाढते लोकांची. म्हणजे जे लोक नॉर्मल ट्रेडिंग नाही करत ते लोक आपण पाहिले की बजेटच्या दिवशी काय घ्यायचं, कॉल घ्यायचा, पुट घ्यायचा, ते लोक अशा दिवशी येतात. आता इव्हेंटच्या दिवशी कसं जे लोक नॉर्मल ट्रेडिंग नाही करत ते पण लोक येतात. त्यामुळे ऑप्शन मध्ये बाईंग वाढते. तर बाईंग वाढली की काय होते, ऑटोमॅटिक विक्स वाढते. आणि विक्स वाढला की ऑप्शनची प्रीमियम वाढते. ऍक्च्युली विक्स ऑप्शनची प्रीमियम वाढतात हम्म. त्यामुळे विक्स वाढतो. पण आपण म्हणतो की विक्स वाढला की ऑप्शनची प्रीमियम वाढते. कारण की ऍक्च्युली लोक बाईंग करायला येतात ऑप्शन मध्ये, त्यामुळे ऑप्शनचा प्रीमियम वाढतो आणि त्यामुळे विक्स वाढतो. आणि जर विक जास्त असेल तर ऑप्शन सेलरला चांगला प्रॉफिट होतो. ऑप्शन सेलर चांगली कमाई करू शकते कारण की ऑप्शनचे प्रीमियम जास्त असतात. आता विक्स म्हणजे वीक जर वर जात असेल तर आपलं मार्केट जे आहे ते खाली पडत आहे, आणि वीक जर वर जात आहे, वीक जर खाली जात आहे तर आपलं मार्केट वर जातं, राईट? विक्स असं खाली जाताना मार्केट वर जाते. हा जनरली असं होते. पण एखाद्या रेअर केस इन्व्हर्सली प्रपोर्शनल होती. एखाद्या रेअर केस मध्ये दिसू शकते की थोडं मार्केट वर चाललेलं आहे, पॉझिटिव्ह आहे थोडं, पण विक्स विक्स पण पॉझिटिव्ह आहे. दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह असं पण थोडं कधी कधी दिसू शकते. आज जर एखादा इव्हेंट आहे इव्हेंटच्या दिवशी मार्केटला माहिती नाही त्या इव्हेंटमध्ये काय होणार, अशा टाइमला होऊ शकते मार्केट वर जाईल पण विक्स पण वाढेल. आज जसं एक्झिट पोलचा हम्म. रिझल्ट आला त्या दिवशी निफ्टी वर गेला होता, गॅपअप झाला. हो. एक्झिट पोलचा रिझल्ट आला होता शुक्रवारी, तर निफ्टी गॅपअप झाला. त्या दिवशी पण विक्स वाढला होता. त्या दिवशी पण विक्स वाढला आणि सोमवारी पण विक्स वाढला. आणि त्यानंतर मंगळवारी हळूहळू सरकार कोणाची बनणे क्लिअर झालं तर हळूहळू मग विक्स कमी कमी होत गेला. नाही तर विक्स कंटिन्यू वर होता. हा सोमवारी, शुक्रवारी नाही, शुक्रवारी कमी झाला, थोडा थोडा कमी झाला विक्स, त्यानंतर परत वाढलं. आधी आधी हळूहळू विक्स वाढत गेला. या दिवशी कमी झाला वाटते, 3 तारखेला कमी झाला. मार्केट वर गेलं तर कमी झाला. त्यानंतर मार्केट खाली पडलं, विक्स वाढला, त्यानंतर मार्केट डबल कंटिन्यू रिकवर झाला तर विक्स कमी कमी होत. आता हम्म. या दिवशी मार्केट पडलं होतं जपानवाला इव्हेंट. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप पडलं पडलं तिसऱ्या दिवशी पण गॅप डाऊन झालं, पण तरी पण विक्स वाढलेला. 6 ऑगस्ट 7 ऑगस्ट निफ्टी खाली आला थोडा. कधी कधी एखाद्या रेअर केसमध्ये येऊ शकते, पण जनरली विक्स आणि निफ्टी ऑपोजिट चालते. 6 ऑगस्ट निफ्टी पडला, वरून खाली आला, गॅपअपवरून खाली आला, तरी पण विक्स कमी झाला, विक्स वाढला नाही परत. कारण की मार्केटला माहित झालं की मार्केट या रेंजमध्ये अडकलेला आहे. त्यानंतर या रेंजमध्ये होता तेव्हा पण विक्स हळूहळू कमी होत गेला. आणि जसा रेंजच्या बाहेर आला तसा विक्स एकदमच कमी झाला. हम्म. म्हणजे विक्स आणि मार्केट अपोजिट काम करते. जर विक्स वाढताना दिसत असेल तर समजून जायचं काहीतरी इव्हेंट आहे मार्केटमध्ये, काहीतरी मोठी येऊ शकते, मोठी मूव येऊ शकते. पण कधी कधी विक्स वाढून जाते अचानक. मार्केट जसं आता या दिवशी पडलं होतं, विक्स वाढला होता तर तो मार्केट परत शांत झाला, विक्स कमी झाला, विक्स परत परत विक्स खाली गेला, विक्स वाढला तर विक्स कमी झाला. हा दिवस कोणता होता, 6 सप्टेंबर. इंडिया विक्स 6 सप्टेंबरला विक्स वाढला, त्यानंतर कंटिन्यू कमी गेला. 6 सप्टेंबरला विक्स ती काहीतरी 15चा हाय मारला होता, आता परत विक्स 13वर आली, परत विक्स कमी झाला. आता ज्यांनी 6 सप्टेंबरला समजून कॉल सेल केला असा, त्यानंतर मार्केट थोडं वर गेलं 7 सप्टेंबर 8 सप्टेंबर, तरी पण त्याची कॉलची प्रीमियम नसेल. आता आज सारखी मुवमेंट आली तर प्रीमियम वाढते. आजची मूव तर खूप बेकार होती. आजची शेवटी एंडची मुवमेंट होती आणि ऑप्शन मध्ये प्रीमियम नव्हते काही, आणि अचानक ती मूव आली. डेल्टा मूव म्हणतात त्याला. म्हणजे डेल्टा पण वाढला आणि गॅमानी त्याला ऍक्सेप्ट पण केलं. म्हणजे स्पीडनी मार्केट वर जाते आणि अशा वेळेस ऑप्शन अचानक स्पाइक मारते. एक्सपायरीच्या दिवशी जर अशी अचानक मुवमेंट आली, 100-200 पॉईंटचा निफ्टी चुकून हल्ला, तर मार्केटमध्ये काय होते, गॅमा डेल्टाला अचानक सडन स्पाइक हे करते, ऍक्सिलेट करते आणि डेल्टा पण वाढते. डेल्टा पण इन द मनी होऊन जातो. ऑप्शन इन द मनी झालं की डेल्टा पण वाढते आणि गॅमा पण त्याला ऍक्सेप्ट करते. तर मोठी अशा वेळेस ऑप्शन मध्ये एक मोठी स्पाइक येते. जसं या दिवशी स्पाइक आली, विक्स मध्ये स्पाइक आली, अशी ऑप्शन मध्ये पण स्पाइक आहे. आता आपण ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कशा प्रकारे काम करतो. आता ऑप्शन मध्ये बायर असतो एक आणि एक सेलर असतो. राईट. आता आपल्याला माहिती आहे बायर्स आणि सेलरचं ट्रान्झॅक्शन झालं की काय होते, की एक ओपन इंटरेस्ट तयार होतो. एक काय होते? बायरने बाय केला, सेलरने सेल केला की एक ओव्हर तयार होतो. आता आपल्याला माहिती आहे की ऑप्शन मध्ये काय असते, बायरला ऑप्शन बाय करताना कमी अमाऊंट लागते आणि सेलरला जास्त लागते.
राईट. जर ऑप्शन आपल्याला सेल करायचा एखादा ऍट द मनी ऑप्शन निफ्टीचा सेल करायचा तर 60 ते 70,000 मार्जिन मागेल. म्हणजे जेवढा फ्युचर बाय सेल करायला अमाऊंट लागते ना तेवढा ऑप्शन सेल करायला अमाऊंट लागते. पण तेच जर आता याचा ओके. 100चा प्रीमियम आहे, 100चा प्रीमियम आहे, 25चा लॉट साईज आहे, तर 100 गुणिले 25, 2500 रुपये लागेल फक्त बायरला. 25 रुपये लागतो. तो सेलरला 60 ते 70,000 लागेल. आता याचं रिझन अशामुळे आहे की जो ऑप्शन बाय करत आहे, आता 100ला बायर ती बाय केलं तर मॅक्झिमम त्या ऑप्शन मध्ये सोबत काय होऊ शकते, ते ऑप्शन झिरो होईल. आता ते जर झिरो झिरो होईल ते. झालं, त्याचं झिरो झालं तर काय होईल, बायरला मॅक्झिमम 100 पॉईंटचा लॉस होईल, 2500 रुपयाचा लॉस होईल. म्हणून बायरला हो. फक्त जेवढे रुपये लागतील तेवढेच रुपये मागितले जाते. कारण की 2500 झिरो झाले तर बायर पे करू शकतो. पण जो सेलर आहे, सेलरला काय होईल, मॅक्झिमम प्रॉफिट 100च होईल, कारण की ऑप्शन मॅक्झिमम झिरोच होऊ शकते. सेलर मॅक्झिमम 100 रुपये कमवू शकतो. पण जर सेलरच्या अगेन्स्ट मध्ये जर मुवमेंट आली तर काय होणार, ते ऑप्शन 1000 रुपये पण जाऊ शकते. म्हणजे 400-500 गेलं तर ते ऑप्शन 500 रुपये गेलं. आज सारखी जर मुवमेंट आली, आज सारखी जर खतरनाक एखादी मुवमेंट आली भयानक, ते ऑप्शन जर 500 गेलं सेल केलेला 100ला आणि ते गेलं 500, 400 पॉईंटचा लॉस झाला. तो 400 पॉईंटचा लॉस कुठून भरून निघणार, तो 400 पॉईंटचा लॉस निघणार सेलरला जे एक्स्ट्रा अमाऊंट मागितले जाते त्या अमाऊंट मधून तो लॉस भरून निघणार. म्हणजे आपण जे ऑप्शन ओके. सेल करतो तेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे असतात, तसेच आपल्या अकाउंटमध्ये पैसे दाखवतात. पैसे आपल्या अकाउंटमध्ये मायनस नाही होत, डेबिट नाही होत, आपल्या अकाउंटमध्ये पैसे दाखवते. उलट जो ऑप्शन सेलर असतो त्या सेलरच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात. आज जर आपल्या पैसे 1,00,000 रुपये आपण हे ऑप्शन सेल केला, 2500 रुपये, तर आपल्या अकाउंटमध्ये दुसऱ्या दिवशी काय होईल, 1,25,000 दाखवेल. म्हणजे 1,25,000 नाही, 1,02,500 रुपये दाखवेल. म्हणजे जे 2500 रुपये ते 2500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. पण आपल्याला त्याच्यातले 2500 रुपये, त्याच्यातले 1,02,500 मधले आपल्याला जे 60 ते 70,000 रुपये जे ऑप्शन साठी लागेल अमाऊंट, ते अमाऊंट आपल्याला दाखवेल की मार्जिन यूज मधून दाखवेल. जर आपण सेल केलाय तर मार्जिन यूज म्हणून दाखवेल. जसं आता मी त्या दिवशी ते दाखवलं होता, कधी 1,23 ची अमाऊंट दाखवत होती आणि त्याच्यातले काहीतरी 1,06,000 का 5,000 किती यूज झाले होते. कारण की ते ऑप्शन सेल वाली पोर्शन होती, त्यामुळे ते दाखवत होतं की यूज मार्जिन दाखवले. म्हणजे आपण जर ऑप्शन सेल केलं तर आपल्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होते आणि आपल्याला यूज मार्जिन पण दाखवले. तेच जर आपल्या अकाउंटला 10,000 आहे ना, आपण जर हे ऑप्शन बाय केलं 2500 रुपयाचं, तर काय होईल, दुसऱ्या दिवशी आपल्या अकाउंटला फक्त 7,500 दाखवत. म्हणजे जो बायर असतो ऑप्शन बायर, त्याच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होते आणि सेलरच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होते. आणि सेलरच्या अकाउंटमधून पैसे क्रेडिट होते, पण सेलरच्या अकाउंटमध्ये यूज मार्जिन म्हणून दाखवते. सेलरच्या अकाउंटमध्ये जेवढा रुपयाचा प्रीमियम त्यांनी सेल केला तेवढे अकाउंट ऍड होऊन जाईल, पण त्याला यूज मार्जिन म्हणून दाखवते. त्यानंतर तो जेव्हा जे प्रॉफिटला म्हणजे सेल करेल तो तेवढं ते ऍडजस्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला एवढं समजलं की सेलरला जास्त मार्जिन लागते. राईट. आता आपल्या मार्केटमध्ये जे आहे ऑप्शन सेल करणारे जे आहे, असं म्हटलं आहे की ऑप्शन सेल करणारे जास्तीत जास्त मॅक्सिमम लोक असतात एफआयएस. आता डीआय माहिती आपल्याला, डीआय ऑप्शन मध्ये ट्रेडिंग नाही करत. डीआयच्या ऑप्शन मध्ये पोझिशन आपल्याला जास्त दिसणार नाही. आपल्याला मॅक्सिमम ऑप्शनच्या पोझिशन दिसणार एफआयएसच्याच. एफआयएसच्याच आपल्याला मॅक्सिमम ऑप्शनच्या पोझिशन दिसणार. आणि मोठे जे ज्याच्यापाशी मोठा फंड आहे असेच लोक ऑप्शन सेल करू शकतात, नॉर्मल रिटेलर ऑप्शन सेल नाही करत. तर म्हणून असं म्हटलं जाते की जो ऑप्शन सेल करणार आहे तो तो एखादा म्हणजे स्मार्ट ट्रेडर आहे, म्हणजे मोठा इन्स्टिट्यूशन आहे किंवा एखादा स्मार्ट ट्रेडर आहे, तोच ऑप्शन सेल करू राहिला. जो ऑप्शन बायर आहे तो ऑप्शन बायर म्हणून रिटेलर आहे. आता ऑप्शन बायर पेक्षा ऑप्शन सेलर जास्त रिस्क घेऊ राहिला, ऑप्शन बायर कमी रिस्क घेऊ राहिला, ऑप्शन सेलर जास्त रिस्क. म्हणून असं म्हटलं जाते की आता समजून घ्या 25,500 ला आता एखादा कॉल सेल करून बसलेला आहे. काय होईल, जर मार्केट वर गेलं तर काय होईल, 25,500 वरचा कॉलची प्राइस वाढेल आणि ऑप्शन सेलरला लॉस होईल, ऑप्शन बायरला प्रॉफिट होईल. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या लेवलला जास्त ओपन इंटरेस्ट आहे, आता ज्या लेवलला ओपन इंटरेस्ट जास्त आहे, आता जसं 25,500 वर ओपन इंटरेस्ट आपल्याला जास्त दिसत आहे, काहीतरी 10,34,468चा ओआय आपल्याला 25,500च्या लेवलला दिसत आहे. म्हणजे इथं 10,34,468 ऑप्शन बायर पण आहे, कॉल बायर पण आहे आणि कॉल सेलर पण आहे. पण आपण विचार करू कॉल सेलरच्या दृष्टीने. म्हणजे जर याच्या लेवलच्या वर जर मार्केट गेला या लेवलच्या वर, तर कॉल सेलरला लॉस होईल. म्हणून ती जी लेवल आहे ते कॉल सेलर जे आहे ते कॉल सेलर प्रयत्न करेल की त्या लेवलच्या वर प्राइस नाही गेली पाहिजे. म्हणून ती जी लेवल आहे काय करेल, ती लेवल ऍक्ट करेल रेजिस्टर म्हणून. म्हणून असं म्हटलं की ज्या लेवलला ओपन इंटरेस्ट जास्त कॉल साईडनी, ती लेवल काम करेल रेजिस्टर म्हणून. याच्या अपोजिट पुट साईडनी, आता पुट साईडनी जर पाहिला आपण तो तुम्ही हे सांगितले ते ओआय नाही, ते व्हॉल्यूम होतं ना. नाही ओआय हे तुम्ही व्हॉल्यूम बघत होते. हा व्हॉल्यूम बघितला मी, ओआय हे ते हा ओआय 25,500. हा 1,44,000 सॉरी. हे ऑप्शन शेल कोणती आहे,
ते 19 सप्टेंबर आहे ऑप्शन. तो म्हणजे 1,17,000 सगळ्यात जास्त ओवा आहे तर 400 वर आहे. करंटली 400 वर ओवा आहे. म्हणजे 400च्या वर जर प्राइस गेली तर या 1,17,393 जे ऑप्शन कॉल सेलर आहे त्यांना लॉस होईल. म्हणून ते प्रयत्न करेल की त्याच्यावर प्राइस नाही गेली पाहिजे. म्हणून जिथे ओआय जास्त, ओआय आहे म्हणजे तिथे कॉल बायर पण आहे सेलर पण आहे, दोन्ही पण आहे. आपण विचार करू बघायला फक्त कॉल सेलरच्या दृष्टीने, कारण की ते जास्त अमाऊंट देऊन तिथे आलेले आहे. ते जास्त फंड देऊन तिथे आलेले बायरपेक्षा, म्हणजे जास्त मार्जिन ते देऊ राहिले. तर म्हणून आपण त्याच्या दृष्टीने विचार करू की ते 1,17,393 कॉल सेलर बसले. जर प्राइस वर गेली तर यांना लॉस होईल. म्हणून हे प्रयत्न करणार की प्राइसला त्या लेवलच्या वर जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे ती जी लेवल आहे जिथे ओपन इंटरेस्ट जास्त कॉल साईडनी, ती लेवल रेजिस्टन्सचं काम करेल. आणि सेम याच्या अपोजिट जिथे पुट साईडने ओपन इंटरेस्ट जास्त, ती लेवल सपोर्टचं काम करेल. ते जर आता आपण 25,000च्या लेवलवर पाहिलं तर सगळ्यात जास्त ओआय दिसत आहे 2,14,000. हो, 2,14,000. सगळ्यात जास्त ओआय दिसत म्हणजे ते सगळ्यात जास्त पुट सेल करून बसलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त ओआय दिसत आहे 25,200. म्हणजे ऑप्शन चेन नुसार जर पाहिलं तर 25,200 जे आहे त्याच्या खाली जर प्राइस गेली तर ह्या 25,200च्या पुट सेलरला लॉस होईल. त्यामुळे ते जे लोक आहेत पुट सेलर ते प्रयत्न करा की प्राइस त्याच्या खाली नाही गेली पाहिजे. म्हणजे ते सपोर्ट, ते जी लेवल आहे 25,200 ती सपोर्टचं काम करेल. म्हणजे आता जर पाहिलं आपण इमिडिएट तर सगळ्यात जास्त ओआय इथे सगळ्यात जास्त ओआय 25,300 वर 90,000चा ओआय आहे. त्यानंतर 25,200 वर आहे. आणि त्या 25,200च्या नंतर जर गेलो डायरेक्ट तर 25,000 वर आहे. 25,000 सगळ्यात जास्त ओआय. म्हणजे 25,000 लेवल एकदम स्ट्रॉंग लेवल आहे आपली सपोर्ट म्हणून सध्या. पण 25,200 पण चांगला सपोर्ट आहे. 25,300 पण आहे, 25,200 पण चांगला सपोर्ट आहे. 25,300 आणि 25,200 म्हणजे प्राइस जर निफ्टी खाली आला तर ह्या लेवल सपोर्टचं काम करेल. आता जनरली काय करायचं आपल्याला, मार्केट कोणत्या डायरेक्शन हे पाहण्यासाठी काय करायचं, ऍट द मनीचा कॉल पास. 400चा ऍट द मनी आणि 300 वाला ऍट द मनी. कॉल साईडने ओवाय जास्त की पुट साईडने जास्त. जर पुट साईडने जास्त ओवाय दिसून आला तर समजून जायचं की ते पुट सेलर येऊ राहिले, ते मार्केटला ओवाय ठेवायचा प्रयत्न करा. आणि जर कॉल साईडने ओवाय जास्त आहे तर समजून जायचं की तिथे कॉल सेलर आहे, ते पुट साईडनी म्हणजे मार्केटला खाली थोडं खाली त्या लेवलच्या दाबून ठेवायचा प्रयत्न करा. पण जर एखादी न्यूज आली, आता जसं आज एखादी होऊ शकते एखादी इनसाइडर न्यूज असते, अशी जर सडन न्यूज आली तर काय होते, अशा वेळेस ते कॉल सेलर पण पळून जातात. म्हणजे जर मार्केट एकदम वरच्या साईडने स्पाइक मारत असेल ते कॉल सेलर पण पळून जातात. आणि खाली जर पडत असेल अचानक सडन न्यूज आली तर पुट सेलर पण पळून जातात. हा ओआय चेंज होऊन जातो. म्हणजे लोक एक्झिट करतात पोझिशन, एक्झिट केली की हा ओआय पण कमी जास्त होत राहतो. म्हणून इथे हे चेंज इन ओआय दिसलेलं आहे. आज जर चेंज इन ओआय पाहिला तर 25,000च्या पुटवर 1,51,000 कॉन्ट्रॅक्टचा ओआय आज ऍड झाला, फक्त आजच. म्हणजे याच्या अगोदर इथं फक्त 50,000चा ओआय होता. हा ओआय इथे आजच ऍड झाला. आणि तेच जर 25,000च्या कॉलवर पाहिला, 25,000च्या कॉलवर इथे पण ओआय आपल्याला ऍड होताना दिसत आहे. इथे पण ओआय ऍड होताना दिसत आहे. म्हणजे 25,000च्या लेवलवर 23,000 लोकांनी आज कॉल सेल केले. आणि इथे कॉल साईडने जर ओआय होता, ओआय काहीतरी 70,000चा ओआय होता कॉल साईडने सकाळी. म्हणजे 70,000च्या आसपास सकाळी ओआय होता. 80,000 ओआय होता. त्या 80,000 पैकी इथे पण ओआय दिसून राहिला. म्हणजे अजून पण काही लोक इन द मनी कॉल सेल करून बसलेले आहे. 25,000चा कॉल इन द मनी झाला, इन द मनी कॉल सेल करून पण काही लोक बसलेले. म्हणजे एकदम क्लिअर पिक्चर नाही पण थोडा आयडिया आपल्याला देते. मेन आपला चार्टच आहे प्राइस ऍक्शन. थोडा आयडिया आपण हे ओआयचा सपोर्ट घेऊ शकतो. जर आपल्याला कॉल साईडने दिसत आहे, कॉल सेलर जास्त आहे तर समजून घेऊ शकतो आपण एक्सवाय दिवस आहे तर एक्सवाय दिवशी होऊ शकते की मार्केट त्या लेवलच्या खाली जाईल. पुट साईडला जास्त दिसून आला इंटरेस्ट लोकांचा, पुट साईडला ओआय जास्त दिसून आला तर आपण कन्सिडर करू शकतो की मार्केट त्या लेवलच्या वर राहायचा प्रयत्न करेल. आज जसं इथे नवीन फ्रेश पुट ऍड केलं, म्हणजे लोकांना पुट ऍड केले, फ्रेश पुट रायटिंग झालेली आहे. आता कॉल सेलरला आपण म्हणतो की कॉल रायटिंग किती झाली. कॉल रायटिंग म्हटलं पुट सेलर म्हणजे पुट रायटिंग करू राहिले. तर इथे फ्रेश पुट रायटिंग इथे जास्त दिसत आहे कॉलच्या पेक्षा. तर 25,000च्या लेवलला पुट लोकांनी जास्त सेल केलेलं आहे आज. आणि 25,000चा पुट घटलं पण 160 रुपयांनी चेंज पण झालं. म्हणजे 200 रुपये काहीतरी होतं असेल ते पुट, ते 160 वरच आहे सध्या आता. म्हणजे ते पुट सेलर जे आहे हे वाले हे ऑलरेडी प्रॉफिटवर बसलेले आहे. आणि हे कॉल सेलर ज्यांनी सुरुवातीला कॉल सेल केलं ते तर लॉसमध्ये बसलेले. पण जे नवीन हे 23,000 दिसून आले ते 23,000 वाले होऊ शकते की आज एंड ऑफ द डे आले. आता आपण सांगू नाही शकत एक्झॅक्ट टाइम. जर आपण लाईव्ह मार्केटमध्ये हा डेटा जर पाहत असतो तर आपण सांगू शकतो की कॉल चेंज इन ओआय कशात होत आहे, कॉलमध्ये होत आहे की पुटमध्ये होत आहे. आणि आणखी एक गोष्ट, जर मुवमेंट आपल्याला ओळखायची आहे की कोणत्या साईडला मुवमेंट येऊ शकते. आता जे मोठे इन्स्टिट्यूशन आहे ते ऑप्शन बाय करू राहिले की सेल करू राहिले. म्हणजे हे जर पाहायचं असेल तर आपण एक आणखी काम करू शकतो की आपण व्हॉल्यूम पाहतो. आपण नुआमध्ये व्हॉल्यूम दिसतो, नुआमामध्ये पण व्हॉल्यूम दिसतो. आता व्हॉल्यूम मध्ये पाहायचं की व्हॉल्यूम कोणत्या साईडने जास्त आहे. आता आजचं जर हे पाहिला, म्हणजे आजचा जर
हे पाहिलं आपण, तर कॉल साईडने आपल्याला जास्त व्हॉल्यूम दिसेल पुट साईड पेक्षा. पुट साईडला व्हॉल्यूम पहा खूप कमी आहे. तेच कॉल साईडला व्हॉल्यूम पाहिलं तर कॉल साईडला व्हॉल्यूम खूप जास्त. म्हणजे याच्यावर लक्षात येते की कॉलमध्ये आज बाईंग जास्त आली आणि पुटमध्ये आज बाईंग नाही झाली तितकी. म्हणजे बाईंग सेलिंग पुटमध्ये ट्रान्झॅक्शन नाही झालं. आता व्हॉल्यूम कशावर होते, व्हॉल्यूम जेवढे कॉन्ट्रॅक्ट बाय सेल झाले तेवढा व्हॉल्यूम. आता समजून घ्या 10 लाख कॉन्ट्रॅक्ट बाय केले आणि 10 लाख कॉन्ट्रॅक्ट सेल केले म्हणजे एकाने आज 10 लाख कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंट्री मारली आणि तेवढेच कॉन्ट्रॅक्ट सेल करून टाकले. इंट्राडे ट्रेडर असेल तो इंट्राडे ट्रेडरचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम मध्ये दिसून जाईल आपल्याला, पण तो ओआय मध्ये दिसणार नाही, सापडला नाही झाला. कारण की ओआय मध्ये त्यांनी पोझिशन मध्ये एंट्री घेतली तेव्हा ओआय बनवला, एक्झिट केला तेव्हा त्यांनी ओआय काढवला. तर ओआय मध्ये तो पकडला नाही येणार, पण व्हॉल्यूम मध्ये आपल्याला दिसते की व्हॉल्यूम मध्ये कुठे ऍक्टिव्हिटी होऊ राहिले. तो व्हॉल्यूम करून पण आपण गेस करू शकतो की कॉल साईडने एखादी मुवमेंट येऊ शकते की पुट साईड येऊ शकते. म्हणजे जसं आता समजू की निफ्टी जसं आज 15 मिनिटाचा चार्ट आहे किंवा 5 मिनिटाचा चार्ट आहे, निफ्टी असा फिरू राहिला साईडवेज, तर आपल्याला हिरो झिरो ट्रेड साठी पाहायचा असा साईडवेज फिरू राहिला. तर अशा वेळेस जर आपल्याला हिरो झिरो ट्रेड घ्यायचा आहे कॉल साईडने किंवा पुट साईडने, एक तर जनरली लोक काय करते हिरो झिरो म्हणून कॉल पण बाय करते पुट पण बाय करते. 100.2चा कॉल बाय करायचा, 100.50 पण प्रीमियमचा 10-15चा प्रीमियम असेल तर, आणि खालचा पुटचा 10-15चा प्रीमियम बाय करते. पण जर असं केल्यावर आपण आणखी व्हॉल्यूम पण पाहू शकतो. ज्या साईडने आपल्याला व्हॉल्यूम देऊ राहिला त्या साईडने आपण चान्स घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला कॉल साईडने जास्त व्हॉल्यूम दिसू राहिला तर आपण कॉल साईडने चान्स घेऊ शकतो, आणि पुट साईडने व्हॉल्यूम दिसत तर पुट साईडने चान्स घेऊ शकतो. असं पण आपण करू शकतो. व्हॉल्यूमवरून अशा मूव जास्तीत जास्त पकडल्या जाऊ शकते ओपन इंटरेस्ट पेक्षा. कारण की ओआय जर पाहिला असेल, आज जर सकाळी ओआय पाहिला असता तर ओआय 2500 वर जास्त कॉल साईडने जास्त ओआय दिसला असेल पुट साईड पेक्षा. म्हणजे 24,900च्या पुट पेक्षा 25,000 जास्त ओआय दिसला असेल 2500 वर कॉल साईड, आणि 25,000 वर कॉल आणि पुटचा इक्वल ओआय दिसला असेल. कारण की 25,000 वर निफ्टी कंटिन्यू फिरत होता आणि एकच लेवल पकडून होता, आणि 25,000च्या लेवलसाठी कॉल सेलर आणि पुट सेलर भांडू राहिले सकाळी, त्यांची फाईट चालू होती. त्यामुळे ओआय वरून आपण गेस नाही करू शकत अशा ह्याच्यात जर आपण व्हॉल्यूम पाहिला, व्हॉल्यूम ऑब्झर्व केला, तर व्हॉल्यूम मध्ये आपल्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी दिसत. आपल्याला कॉल साईडला व्हॉल्यूम जास्त दिसत पुट साईड पेक्षा. ऍट द मनीचा पास, ऍट द मनी कॉल आणि ऍट द मनी पुट, ऍट द मनी कॉल आणि ऍट द मनी पुट पेक्षा जर कॉल मध्ये व्हॉल्यूम दिसत तर समजून जायचं की कोणीतरी मोठा प्लेअर कॉल मध्ये बाईंग करत आहे. जर पुट मध्ये व्हॉल्यूम दिसत आहे तर समजून घ्यायचं कोणीतरी मोठा प्लेअर पुट मध्ये बाईंग दिसत. आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये करू हे अॅनालिस्ट, लाईव्ह मार्केटमध्ये मी टाकायचं ना आता ग्रुपवर 5 जो आपण व्हॉल्यूम ज्या साईडने असेल ना जनरली त्या साईडने मूव्ह येताना दिसते. कॉल साईडने व्हॉल्यूम असेल तर कॉल मध्ये मूव्ह येऊ शकते, पुट साईडने व्हॉल्यूम असेल तर पुट साईडने आपण म्हणजे कॉल बायवाली अशी मूव्ह येऊ शकते, मोठी मूव्ह. आता जे मोठे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनी जर बाईंग सेलिंग केली तर अशी स्लोली मार्केटने जाणार. आता जसं हे स्लोली गेलं खाली पडताना तसं फाट जाते, पण हे स्लो गेलं, काल कम्पॅरेटिव्हली स्लो गेलं आजच्या मुवमेंटपेक्षा. अशी मोठी मूव्ह भेटू शकते, अशीच मोठी स्पाईक येते, अचानक स्पाईक येते आणि पकडायचा पण चान्स नाही भेटत. म्हणजे अशा स्पाईक मध्ये आपला सेटअप कमी नाही येणार. सेटअप 3 मिनिटं 1 मिनिट 3 मिनिटवाला कामी येऊ शकते, 3 मिनिटवाला 1 मिनिटवाला बंद आहे कोणी त्याला कामी येऊ शकते. पण 3 मिनिटावर जरी पाहिला ना 3 मिनिटावर 80 पॉईंटची कॅन्डल म्हणजे खूप मोठा स्टॉप लॉस असेल. तर अशा याच्यात कसं प्री एंट्री म्हणजे मूव्ह याच्या आधी एंट्री करायची असेल आपल्याला तर व्हॉल्यूम आपण पाहू शकतो, व्हॉल्यूम थ्रू आपण थोडंफार गेसिंग करू शकतो. असो आपण उद्या काही स्ट्रॅटेजी पाहू ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंगच्या, म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्याला एका दिसत आहे की एका रेंजमध्ये मार्केट आहे तर आपण कशा प्रकारे ऑप्शन सेल करू शकतो, त्याला प्रॉपर हेज कसं करू शकतो. आणखी ऑप्शन सेल डायरेक्ट केला आपण तर रिस्क मोठी राहते, त्याला कसं हेज करायचं त्या गोष्टी पाहू आपण उद्या. ओके. ठीक.